किशोरी पेडणेकर आपल्यासोबत ठाकरे गटाच्या जोडल्या गेलेल्या आहेत, फोन लाईनवर आहेत सध्या त्या. किशोरीजी, तुम्ही सुद्धा आता ऐकलं की अटी शर्तींवर कशाला, मराठी माणसासाठी एकत्र या आणि निर्णय घ्या, हा एकच मुद्दा ठेवा, अटी शर्ती कशाला? असं कोण म्हणतंय अटी शर्ती कशाला? प्रकाश महाजन यांनी असं म्हटलं. म्हणजे मनसेची ती भूमिका आहे, प्रवक्ते आहेत ते मनसेचे, त्यामुळे ती अर्थात मनसेची भूमिका आहे. अटी शर्ती कशासाठी? नाही, मुळामध्ये अटी शर्तीचा प्रश्नच येत नाही. उद्धवजींनी तर क्लिअर मध्ये सांगितलं की खरंच एकत्र यायला हरकत नाही, सगळी भांडणं आम्ही बाजूला ठेवतो. पण पण त्यानंतर गेल्या अगदी आठवड्यातच जे काही तुमचे खाणं पिणं झालं किंवा होत आहे, पुढे होत राहत आहे, ते थांबलं पाहिजे ना. म्हणजे इकडे आमची तयारी आहे. तो युपीचा खासदार आला त्याला पहा तुम्ही, आमच्या इथे कोण येते ह्याचं कशाला पाहता तुम्ही? हो, एवढ्या आवाजाने बोलायचं नाही, कळलं ना? तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडताय, इथे रुबाब आमच्यावर नाही झाडायचा. दिलाय प्रतिसाद, आम्ही लगेच प्रतिसाद दिलेला आहे. मांडली जाते. हा, तुमची आवाज असेल तर आम्हाला येतात तुमचे आवाज कमी करायला. याच आवाजात मांडले तर बाईशी बोलताय हे तरी लक्षात ठेवा. सन्मान नाहीच, मुद्दा तेच आहे. आम्ही तयार आहोत, हे उद्धवजींनी ऑलरेडी सांगितलेलं नाही का? तुमचा अपमान केला असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना त्याला जरा, ती जी धार आहे ना ती जरा कमी करा. माझं म्हणणं आहे, उद्धवजींनी आत्ताही तेच सांगितलंय की आम्ही तयार आहोत. ज्या पद्धतीने आहे ह्यानी स्वतः अटी शर्ती म्हणतात, ते बोलणं भाग आहे. म्हणजे किशोरीजी, उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकांविषयी, राज ठाकरे यांच्याविषयी शंका आहे? अजिबात नाही. लगेच आम्ही त्याला प्रतिसाद दिलाय, त्यामुळे शंकेचा प्रश्नच येत नाही. शंका कुशंका हे आजूबाजूचे काढताय. अगदी संजय राऊतांनी पण दिलं की राज ठाकरेंनी दिलेल्या जे काय हात पुढे केलाय त्याला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, असं संजय राऊतांचं पण म्हणणं आहे. जय प्रकाशजी, तुमचं एक छोटंसं उत्तर यावर. नाही, कशाबाबत? अहो, राजसाहेबांनी प्रतिसाद दिला. राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा वैयक्तिक राग, लोभ, अहंकार सगळा बाजूला ठेवतो म्हणले आणि एकत्र येऊ म्हणले. पण समोरून तुम्ही अटीची एक जंत्रीच आम्हाला वाचून दाखवली की हे करू नका, ते करू नका, सकाळी हा चहा पिऊ नका, दुपारी हे जेवू नका, याला बोलू नका. मी तर तुम्हाला म्हणलं ना की तुमच्या मातोश्रीवर असे लोक येऊन गेले ना. तुम्ही वक्फ बोर्डाच्या विषयी तुमची काय भूमिका होती हे विचारल्यावर ते एकत्र येणं होणार नाही, म्हणून मी म्हणलं की कुठली शर्त न ठेवता महाराष्ट्राचं हित एकमेव ध्येय ठेवून एकत्र आलात तर काही चर्चा होऊ शकते. अटी शर्ती तुम्ही घालू नका. आमच्यात अटी शर्ती नाही तर आम्ही अटी शर्ती घातल्याच नाही. जी जी.